नमस्कार सगळ्यांना, शुभ प्रभात. हे पहा मी काय दाखवत आहे तुम्हाला. मंजुळा, हिरव्या हिरव्या गार मंजुळा. एवढ्या मंजुळा माझ्या इथे तुळशीच्या निघत आहेत पहा. मी ही तुळस लावलेली नाही, तर आपोआप माझ्या दारामध्ये तुळशीचे 3 झाडं म्हणजे रोपं आलेले आहेत माझी तुळस सोडून. आणि ते तुळस एवढी मोठी झाली आहे बघा, एवढी मोठी झाली की अशी हिरवी हिरवी गार. मी ज्यावेळेस झाडून काढते, रांगोळी काढते बाहेर दारामध्ये, तर ह्या तुळशीचा सहवास मला भेटतो. आणि एवढी तुळस रोज निघते हे बघा, एवढी तुळस. आणि ही तुळस कोणाला आवडते? कृष्णाला आवडते ही तुळस. पांडुरंगाला ही तुळस आवडते. हिला मंजुळा असं म्हणतात. आणि ह्या तुळशी आपोआप माझ्या दारात आल्या, कारण मला आहे फुलाची आवड. आणि देव काय करतो माहीत आहे का? ज्यांना आवडते जे, ते आपोआप देतो. आणि तसं आपोआप मी काय रोप लावलं नाही, काही नाही, तर एवढ्याल्या मोठ्या तुळशी आपल्या गुडघ्याला तुळशी झालेल्या आहेत. आणि अशा हिरव्या 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 गार लगे 5 ते 10-15 मिनटं लागल्यासारखं लागते मला हे सगळ्या झाडाच्या तोडायला. अशा ह्या मंजुळा माझ्या दारात आलेल्या आहेत. बरं, याचे फायदे काय आहेत माहिती आहे का? ह्या तुळशीची हवा आपल्याला एक ऑक्सिजन देते. तुळशीची हवा आपल्या शरीराला लागली पाहिजे. आपल्याला हे जर तुळशीचं वातावरण असेल आपल्या घराच्या आजूबाजूला, तर ते शुद्ध वातावरण आहे. म्हणून तुळशीचे आयुर्वेदामध्ये तर खूप सांगलेलं आहे तुळशीचं महत्त्व. तुळशीचा जर पाला खाल्ला तर काय होते माहीत आहे का? हाडीताप कमी होते. चहामध्ये म्हणा, असे कच्चे पानं म्हणा, 4-5 जर दिवसातून खाल्ले तर आपली हाडीताप कमी होते. आणि आपण कशाचाही प्रसाद करा, त्याच्यामध्ये तुळशीचं पान आपण टाकतो, पवित्र, शुद्ध, आणि देवाला आवडते म्हणून. श्रीकृष्णाची कथा माहीत आहे का हो तुम्हाला? ज्यावेळेस श्रीकृष्णाची तुला करायची होती त्यावेळेस हिला एका पत्नीला त्यांच्या खूप गर्व झाले होता सत्यभामेला, की तिने माझे सर्व दागिने, पैसा, अडका सगळं एका पारड्यामध्ये टाकली आणि एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं. तर ते काय, पारडं काय हालेच ना, कितीही धन दर्वे हिरे माणिक मोती टाकले तर. पण रुक्मिणी मातेकडं काहीच नव्हतं हो, काहीच नव्हतं. ह्या तुळशीच्या पानाशिवाय तिच्याकडं काहीच नव्हतं. पण ज्यावेळेस तुला हले ना, त्यावेळेस रुक्मिणी मातेने काय केलं, ते सोनं बिनं सगळं काढून टाकून रिकाम्या पारड्यामध्ये एक तुळशीचं पान टाकलं, एक तुळशीचं पान. आणि तुला उचलल्या गेली आणि तुला पूर्ण झाली. हे ह्या तुळशीच्या पानाचं महत्त्व आहे. तुळशीचं पान खूपच श्रेष्ठ आहे. आणि मला काय माहिती नाही, पण माझ्या दारात का तुळशी आल्या हे पण मला समजायला काही मार्ग नाही. पण अशा लस लस मी काय करायची, एक तुळशीची अशी मंजुळा जर भेटली तर ती माझ्या गुरुचरणावर श्रीकृष्णाला, विठ्ठल रुक्माईला व्हायची बरं का. मला खूप आवडायची. पण आज माझ्या दारातच एवढी तुळस निघत आहे, एवढी की सांगूच नका. आहे बघा, किती हिरवी 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 गार आहे. आणि तुळशी जर पूजामध्ये असेल तर पूजा पण खूप चांगली वाटते. फुलं, तुळशी, हराळी, अशा सगळ्या गोष्टीने देवारा घवघव वाटतो. आणि अशी ही तुळस माझ्या दारामध्ये आपोआपच आल्यात हो. 3 तुळशी आल्यात मोठ्या मोठ्या. आणि माझ्या तुळशी इंद्रावनातली तुळस, म्हणजे एकूण 4 तुळशी आल्यात. आपण लावलं तरी पण यायला तयार नसतात. मला पाणी टाकणं होते, कधी टाकणं होईना. पण जेव्हा आठवण आली तेव्हा मी त्या तुळशीला पाणी टाकते खालच्या अंगणामधल्या. पण एवढ्या लस हिरव्या 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 गार लगे तुळशी आल्यात. तर त्यांना असं वाटलं असेल माझ्या अंगणामध्ये, म्हणून त्या आल्या आपोआपच. तर असं आहे, हे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची ही तुळशी आहे. आणि त्याच्यामुळं काय करायचं माहिती आहे का? ज्यांच्या तुमच्या घरी जर तुळशी असेल आणि तुम्हाला मधल्यामध्ये जर ताप येत असेल, हाडी ताप येत असेल, काही तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर 4 पानं, सकाळी 4 पानं, संध्याकाळी 4 पानं जरी खाल्ले चालते. किंवा आपण काढा बनवतो, त्याच्यामध्ये जर आपण तुळशीचे पानं टाकून जर सकाळी सकाळी काढा जरी पिला, तरी त्या काढ्याचा भरपूर आपल्याला फायदा होतो. आणि अशा ह्या तुळशी का नाही माझ्या घरी आलेल्या आहेत. तुळस माता हे आपलं हिंदुत्वाचं प्रतीक आहे. ज्याच्या दारात तुळस आहे त्या घरामध्ये कशी घवघव वाटते, लक्ष्मी माता नांदते. आणि प्रत्येकाच्या घरात तुळस असणं खरंच गरजेचं आहे. पण ते एवढ्या 4 तुळशी माझ्या घरी, तर खरंच मी भाग्यवान समजते की माझ्या घरी तुळशीचं हे जे मंजुळा जे निघत आहेत, हे पहा मंजुळा, तर मला ह्या मंजुळा खूपच आवडत आहेत.
आणि मी म्हणलं ह्या मंजुळाचं महत्त्व, तुळशीच्या पाण्याचं महत्त्व तुम्हालाही सांगावं. आणि तुम्ही पण काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जर तुळशी आवडत असेल, ही मंजुळा वाळलेली जी आहे, तर घराच्या भोवताल जर टाकलं तर तुळशी आपोआप उठतात. आणि तुळशी उठणं गरजेचं आहे हो. ज्यावेळेस तुमच्याकडं प्लॉटमध्ये रिकामी जागा असेल, तिथं तुम्ही तुळशी लावा. त्या तुळशी लागल्या आणि त्या तुळशीच्या मधोमध जर आपण बसलो आणि त्या तुळशीची जर हवा लागली आपल्याला, तर ऑक्सिजन मिळतं, चांगलं प्रसन्न वातावरण भेटतं आणि आपल्याला मंजुळा पण व्हायला मिळतात. आणि जर तुळस छोटी असेल तर आपल्याला पालाबिला वरपून आपल्याला काढाबिडा करता येत नाही, पण तुळस जर मोठी असेल तर आपल्याला काढ्यासाठी पण पानं उपयोगा येतात. त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का, या तुळशीचा वापर असा करायचा आहे. माझ्या डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर ह्या डाकेताई यूट्यूब चॅनलला पण सबस्क्रायबर व्हायचं आहे आणि आपण आपल्या मैत्रिणीमध्ये पण शेअर करायचं आहे. आणि ह्या तुळशीच्या पानाचा जे फायदा आहे तो पण आपण घ्यायचा आहे बरं का. थंडीचे दिवस आहेत, काहीच फरक पडत नाही. आपल्याला सर्दी होते, छोट्या बाळाला सर्दी होते, आपल्याला अंग दुखतं आणि मधून मधून ताप येते बघा. ताप आली की काय होतं माहिती आहे का, अंगामधून ताप आलेली आपल्याला समजत नाही, हडीताप होते, हडीतापीच्या पोटी कावीळ जन्मतो आणि आपल्या पेशा कमी होतात. त्यामुळं हडीताप अंगामध्ये येऊ द्यायची नाही, नको गोळी खाणं, नको काही नको. असा तुळशीच्या पानाचा काढा जरी पिला तरी ताप आपोआप कमी होते. त्यामुळं काय करायचं आहे माहिती आहे का, तुळशीचे पानं तुम्हाला ताप असो नसो, 2-2 जरी खाल्ले तरी त्याचा रिझल्ट चांगलाच आहे, फायदाच आहे. म्हणून माझ्या मैत्रिणीनं काय करायचं माहिती आहे का, उगं तुळशीचे पानं 2 तोंडामध्ये टाकायचे, सकाळी 2, संध्याकाळी 4-5 वाजता 2 पानं टाकले तरी चालते, किंवा काढा करून प्या, तुम्हाला जसं आवडेल तसं. आणि आपल्या स्वतःची काळजी घ्यायची महिलांनो, स्वतःची काळजी घ्यायची.